आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय? हो अगं, तुझ्या बहिणीला लग्नाच्या आधी दिवस गेले होते म्हणून हे मूल तुला नको होतं. बिचारी श्रावणी, तिला हे मूल हवं होतं, पण तिचं वय बघता आणि तू तिची मोठी बहीण, तू योग्य तोच निर्णय घेतला असशील असं मला वाटलं आणि म्हणून मी होकार दिला आणि हे ऑपरेशन केलं. श्रावणी, तू आता कशी आहेस? कसं वाटतंय तुला? आर यू ओके? खरं तर ही बाब माझ्या मनात सतत राहील. तुझ्या बहिणीमुळे तुझ्या विरोधात जाऊन मी तुझं हे ऑपरेशन केलंय. डॉक्टर, अहो काय बोलताय तुम्ही हे? अक्षय, अरे तुला तर माहितीये ना मी ह्या सगळ्याच्या विरोधात होते. या डॉक्टर काय बोलताय मला काही कळत नाहीये. डॉक्टर, श्रावणी माझी बहीण आहे आणि अबॉर्शनमुळे तिच्या जीवाला धोका होता हे मला चांगलंच माहिती होतं, तरी मी तिला का असं करायला सांगेन? मला काही कळत नाहीये, तुम्ही असं खोटं का बोलताय? तुम्ही इथे सत्य सांगायला आला होता डॉक्टर, जे काय घडले ते सांगायला आला होतात. मग हे काय सुरू आहे? हे बघा, अजूनही वेळ गेली नाही. जे काय घडलं होतं त्यावेळी ते सगळं सांगून टाका प्लीज, मी रिक्वेस्ट करते. ओके, तुम्ही ठरवलंच ना की सत्य सांगायचं नाहीये तर ठीक आहे. माझ्याकडेही दुसरा पुरावा आहे आणि तो पुरावा हे सिद्ध करेल की तुम्हाला श्रावणीचं अबॉर्शन दुसरं तिसरं कोणी नाही, द यशोधरा सरनाईकांनीच करायला सांगितलं होतं. कारण त्यावेळी बिचाऱ्या माझ्या श्रावूला काही माहीतच नव्हतं हे सगळं कसं मॅनेज केलं जातंय. बरोबर ना सासूबाई? त्या अबॉर्शनच्या रिपोर्ट्सवर सासूबाईंनी स्वतःच्या हाताने सह्या केल्यात आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आलेच मी ती फाईल घेऊन. इट्स ओके डॉक्टर, तुम्ही स्ट्रेस नका घेऊ. अलीकडे आमच्या घरी हे असंच काहीतरी सुरू आहे. आमच्या सुनबाईंना काय प्रूफ करायचंय ते त्या करत राहतील, पण आपण ज्या महत्वाच्या कामासाठी भेटलोय ते तर कंप्लीट करूया. आई, डॉक्टरांना जो चेक द्यायचा आहे तो घेऊन आलोच आम्ही. तुम्ही थांबा. ताईचा फोन काय झाला आता? हा ताई बोल ना. कुठेस तू? तुला काय सांगितलं होतं आम्ही? ती हॉस्पिटलवाली फाईल गायब कर सांगितलं होतं ना, मग का नाही केलीस तू? ती आराध्या आता रूम मध्ये गेली ती फाईल आणायला. ती फाईल जर ती घेऊन आली तर सगळ्यांना कळेल की हे अबॉर्शन आम्हीच करायला लावलं होतं. अरे आता हा काय करतोयस? जा आता, ती रूम मध्ये गेली, तिला थांबव तरी, नाही तर ती फाईल तरी गायब कर. जस्ट गो. हो हो ताई, मी करतो ताई. इडियट. फाईल नाहीये? कुठे गेली फाईल? इथेच तर ठेवली होती. सापडली.
आराध्या थांब. इथे काय कर? रिपोर्ट दे मला. तू खूप मोठी चूक करते. आराध्या तुला महागात पडेल. आराध्या तुम्हाला महागात पडेल. मी जर मोठ्याने ओरडले ना तर तुमचं सगळं सत्य आत्ताच बाहेर येईल आणि तुम्ही काय कारस्थानं करता ना ते पण कळेल. कळलं? सॉरी डॉक्टर, तुम्हाला थांबावं लागतंय, बट आराध्या 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 सावकाश सावकाश. आराध्या डोळे उघड ना बाळा. आराध्या, आराध्या बाळा, डोळे उघड. आराध्या ओ गॉड, अमृता पाणी आण ग. डॉक्टर तुम्ही बघा ना, खूप लागलाय का? इशी ओके? हा मॅम पाणी. फाईल घेऊन जा. फार लागलाय का तिला? श्राऊ सावकाश. ही खूप वरून पडली आहे. मला हिला नीट चेक करावं लागेल. आपण हिला वर नेऊया का? हो ठीक आहे आम्ही वर नेतो. तू चल तुझ्या रूम मध्ये चल, आराम कर. श्राऊ शांत हो. श्राऊ, वहिनीला काहीच होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना, आणि आता डॉक्टर पण आले. तू उगाच स्वतःला त्रास करू नकोस. शांत हो श्राऊ, शांत. काही नाही होणार दादा, काही नाही होणार. तू शांत बापरे, ही खूपच हायपर झाली. आणि का नाही होणार? तिची ताई म्हणजे तिचं सर्वस्व आहे, तिचा आधार आहे. तिलाच काहीतरी झालं तर आपलं कसं होणार या कल्पनेनं प्रचंड घाबरली आहे ती. नाही, या नव्या भीतीचा आणखी परिणाम होईल तिच्यावर. श्राऊ, शांत हो. आम्ही सगळे आहोत ना, वहिनीला काहीच होणार नाहीये. शांत. श्राऊ, असा स्वतःला त्रास देऊन कसं चालणार? तुला वहिनीला लवकर बरं झालेलं बघायचंय ना, तिची काळजी घ्यायची आहे ना. असं स्वतःला त्रास देऊ नकोस. काही होणार नाही वहिनीला, काही होणार नाही वहिनीला. श्राऊ, शांत हो.
आराध्य बाळा डोळे उघड. हे बघ बाळा, मी आजी बोलते तुझी. बघ ना डोळे उघडून राजा. डॉक्टर शी ओके? शुद्धीवर आली का ती? डॉक्टर काही सिरियस आहे का? डॉक्टर डोळे पण नाही उघडत होती. हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल का? प्लीज प्लीज डिस्टर्ब करू नका. मला चेक करू दे पेशंटला. आणि किती गर्दी केली इथे. प्लीज सगळ्यांनी बाहेर थांबा. नाही वी आर सॉरी. बरोबर म्हणतायत त्या, आपण बाहेर थांबायला हवं. सॉरी डॉक्टर. पण श्रेयस तरी ती. नाही प्लीज. ओके. देवा, आराध्याकडे बघ रे बाबा. पोरीला लवकर शुद्ध येऊ देत. खूप नाजूक अवस्था आहे पोरीची. डॉक्टर इज एव्हरीथिंग ऑल राईट? शुद्धीवर आली का ती? डॉक्टर काही सिरियस नाही आहे ना? डॉक्टर बरी आहे ना माझी आराध्या? हो, मी चेक केलंय त्यांना. त्यांच्या डोळ्यांची मुवमेंट बरोबर आहे. सुदैवानं त्यांच्या मेंदूला मार लागलेला नाहीये. ओ थँक गॉड. पण आजची रात्र आपल्याला त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यांना जर उलटी झाली, मळमळ झाली तर त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन या. आणि उद्या त्यांचे रिपोर्ट्स करूया आपण. काही काळजी करू नका. थोड्या वेळाने येतील त्या शुद्धीवर. मग त्यांना पाणी, ज्यूस असं लिक्विड डाएट देऊ शकता. या शुअर शुअर. आणि बाळ ठीक आहे ना? बाळ? येस. प्रेग्नेंट आहे ना ती? नाही, ती प्रेग्नंट नाहीये. मी चेक केलंय तिला. ती प्रेग्नंट नाहीये. काय? म्हणजे बाळ गेलंय का? अरे आई आई असं काय करताय? सावरा ना स्वतःला. रडू नका हो. आज जर मी यांना खरं सांगितलं नाही तर यांना खूप त्रास होईल. पण आराध्या माझ्याशी कशी वागली असली तरी तिला आधी न सांगता मी खरं सांगणार नाही. ठीक आहे, उशीर होतोय. मी आता येते. थँक्यू डॉक्टर. आराध्या, नाही तू 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 पडून राहा. हे बघ, मला माहिती आहे आता तू खूप पेन मध्ये आहेस, पण मी तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायला आलोय. मला वाटलं नव्हतं हे सगळं अशा पद्धतीने बाहेर येईल, पण आराध्या तू पडल्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय की तुझ्या पोटातलं बाळ गेलंय म्हणून. घरातल्यांना खूप मोठा धक्का बसलाय आराध्या, आणि स्पेशली आजीला. तिला खूप हर्ट झालाय, खूप त्रास होतोय तिला. मला तिची अवस्था बघवत नाहीये आराध्या. आणि साहजिक आहे ग, घरातल्या कोणाचं तरी बाळ गेलंय म्हणल्यावर वेदना होणारच, यातना होणारच. बरोबर आहे ना? आपल्या खोट्याची शिक्षा त्यांनी का भोगावी? हे बघ आराध्या, आय एम सॉरी, पण मला त्यांना खरं काय ते सांगावं लागणार आहे. आणि मी नाही सांगितलं तर त्यांना आणखीन त्रास होत राहील. मी तुला फक्त इन्फॉर्म करायला इथे आलोय की मी त्यांना सगळं खरं सांगतोय. देवा, काय करतोयस? बिचारी आधीच बहिणीसाठी झगडतीये आणि तिच्याही वाट्याला हेच यावं. किती किती सोसायचं पोरीनं. मी सुद्धा किती स्वप्न बघितली होती माझ्या पतवंडासाठी. सगळी धुळीला मिळाली.
सगळी धुळी मला कळतच नाहीये पण अरविंद, श्रेयस बाळा सावर स्वतःला. आता तुला आराध्याला जपायला हवंय. आपली सगळी दुःख बाजूला ठेवायला हवीत आणि तिला सावरायला हवंय बाळा. सांभाळ सांभाळ. हो रे श्रेयस, सावर तिला. एक मिनिट. मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय बाळा? आजी, आपल्या घरात काही दिवसांपूर्वी खूप प्रॉब्लेम सुरू होते. आराध्याला वेडं ठरवणं सुरू होतं. सगळेच खूप टेन्शन मध्ये होते आणि यातून काहीतरी मार्ग काढायचा होता. आय रिपीट, मी आणि आराध्यानी दोघांनी मिळून सगळ्यांशी एक खोटं बोलायचं ठरवलं. आराध्या कधीच प्रेग्नंट नव्हती. काय? व्हॉट? श्रेयस, नाही नाही, हे खरं नाहीये. इतक्या पवित्र गोष्टीचा तुम्ही खेळ नाही करू शकत. नाही करू शकत. श्रेयस, मला मान्य आहे घरातलं वातावरण बिघडलंय, पण ते निवळण्यासाठी आराध्या प्रेग्नंट आहे हे खोटं बोललास तू आमच्याशी? हा? श्रेयस, तू खोटं बोललास? तू? श्रेयस, अरे आमचं जाऊ दे, पण घरातली इतर माणसं, अरे सगळ्यांनी तुझ्या होणाऱ्या बाळाची स्वप्न रंगवायला सुरुवात केली होती आणि तू? श्रेयस, आय डोंट बिलीव्ह दिस. तू खोटं बोललास? त्या पाताळ यंत्री मुलीने तुला खोटं बोलायला लावलं? ओ माय गॉड. आणि तरी अजून अरविंद, आई, आपल्याला अजून हेच म्हणायचंय का ग की ती खरी आहे? तिला या घरातल्या माणसांच्या भावनांची किंमत आहे? रिअली? श्रेयस, अरे या घरातल्या प्रत्येक माणसाच्या भावनांचा खेळ केलाय तिने, आणि आता तू सुद्धा. आम्हाला तर विश्वासच बसत नाहीये. जो मुलगा कधी खोटं बोलू शकत नाही असं आम्ही छाती ठोक कोणालाही सांगू शकतो, तो मुलगा त्या आराध्याच्या नात्याने सगळ्यांशी खोटं बोलला. श्रेयस, आमचा मुलगा आमच्याशी खोटं बोलला? गॉड. अरविंद, माझा भ्रमनिरास झालाय. मला काही सुधरत नाहीये रे, काही सुधरत नाहीये मला अरविंद. अनबिलिव्हेबल. रोज एक नवं खोटं ही मुलगी बोलते, आणि आता तर गरोदर नसताना गरोदर आहे असं म्हणाली ती आपल्याला. अगं आई, आपल्या सगळ्यांच्या आशा वाढवल्या तिने. काय बोलताय मम्मा तुम्ही? काय नाही, आमच्यावर तुझा विश्वास नाहीच आहे. वडिलांना विचार, आमच्या आईला विचार ना, ते दोघं सांगतील खरं काय ते. आम्हाला कळत नाही अक्षय, हे जे कालपासून तू श्राऊ 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 करतोयस ना, ही तुझी श्राऊ आहे ना, ती पण आराध्याचीच बहीण आहे. दोघी एकाच संस्कारात वाढलाय.
दोघी खोटारड्या आहेत. कशावरून ती आता जे काही वागते ते नाटक नाहीये. खर तर आम्हाला ना कळतच नाही तुम्ही दोघं कसे बोलताय. तुम्हाला कसं कळत नाहीये की त्या दोन्ही मुली फेक आहेत, बनावटी आहेत. बस मामा, मी श्रावणीबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाहीये. तिची अवस्था बघा काय झाली, आणि तेही तुम्हाला नाटक वाटतंय. खूप भोगलंय तिने. आम्ही आमचं बाळ गमावलंय. तिला अजून त्रास नको. तिची ही अवस्था कोणी केलीये याची नीट कल्पना आहे मला. वहिनी प्रेग्नन्सी बद्दल जरा खोटं बोलली, याची काही कारण असतील, पण या सगळ्यामध्ये श्रावणीचा काहीही संबंध नाहीये. तिला कोणी काहीही बोललेलं मला चालणार नाही मामा. या आराध्यामुळे माझी दोन्ही मुलं आमच्यापासून दूर चालली आहेत. आराध्याला लवकरात लवकर संपवायला हवं.